हॅलो श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहता. चला नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला इथं चिमणी दिसत असेल, लिंबाच्या झाडावर बसलेली आणि तिच्या तोंडामध्ये झाडाची फांदी आहे छोटीशी. म्हणजे आपलं ते अद्रकीचं झाड असतं ना, तर अद्रकीच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात ना, तर त्या तोडून आणलेल्या आहेत त्यांनी. आज कंप्लीट 4-5 दिवस झालं त्या एक फांद्या आणून ना त्यांचा जे खोपा आहे तर तो खोपा तयार करता येते. म्हणजे आधीच तयार करून ठेवलेला होता, पण आता मला वाटतं एखाद्या वेळेस यावेळेस पाऊस खूप आहे त्यामुळे त्यांचं पण घर गळत असेल, म्हणून दोघीजणी आहेत चिमण्या छोट्या छोट्या. तर ते आज कंप्लीट 4 दिवस झाले की एक फांदी आणतायत त्याला बसवतायत, एक फांदी आणतायत त्याला बसवते. मला कमाल वाटते त्यांना बघून की दिसायला एवढ्या छोट्या, त्यांना हात नाही पाय नाही, म्हणजे हातपाय असतील पण आता किती बी केलं तरी याचं प्राणी म्हणल्याच्या नंतर त्याला फक्त तोंडानेच सगळे कामं करावे लागत असतील. कसं ते खोपा बनवत असतील आणि तो खोपा पण एवढा मजबूत असतो ना की म्हणजे 2-2 माणसं तोडायचं म्हणलं तरी ते खोपा तुटत नाही, एवढा मजबूत खोपा बनवतात त्या. मला तर कमाल वाटते की त्यांनासुद्धा घराची गरज भासते, कारण एवढे चिमणी आहे तर ती सांगून जाते की घर किती महत्त्वाचं आहे. माणसासाठी झालं, प्राण्यांसाठी झालं, पक्ष्यांसाठी झालं. त्यामुळे मला थोडंसं शेअर करावं वाटलं, कारण मी 4 दिवसाला विचार करते की एवढं म्हणजे तोंडात धरून आणून त्या असला खोपा बनवत आहेत. कसा आपल्याला घर बांधायचं म्हणलं तर आपण 10 वेळेस विचार करतो कसं बांधायचं, काय करायचं, काय नाही. पण त्या चिमण्या किती छान खोपा बनवत आहेत, ती बी तोंडात धरून आणून एक फांदीपासून त्यांनी घर बनवत आहेत. त्याचं मला नवल वाटलं. तर असं ते सकाळी शूट करून घेतला होता आणि दुपारून लगेच पाऊस चालू झाला. इतका मोठा पाऊस चालू झाला ना, तर आमचा नळाचा खड्डा होता तो पूर्ण खड्डा भरला. रोडवर कमीत कमी किती पाणी आलं असेल काय सांगायचं सोयच नाही. खूप पाणी रोडला आलं होतं आमच्या, पण आमचं घर उचलून असल्यामुळं आम्हाला काही एवढं पाण्याचा संबंध येत नाही. तरी पण आमचा नळाचा खड्डा बघा किती भरला आहे. मोठा खड्डा होता, तेवढा खड्डा भरला. आणि इथंसुद्धा पाणी जायलासुद्धा म्हणजे पाईप तर आमचा खूप मोठा आहे, पण तेवढा पाईप भरूनसुद्धा पाणी हे होईना गेले, फास्ट असं जाईना गेले, इतका पाऊस होता. आणि आता पाऊस असा बाहेर पडायला आहे म्हणल्याच्या नंतर भज्याची तर प्रत्येकालाच आठवण येते. कोणाला कांदे भजी आवडतात, कोणाला मिरची भजी आवडतात, तर कोणाला कशाचे भजे, कोणाला साधे भजे, कोणाला बटाटे भजे. आता जास्तीची आवड असते, पण इथं शिवानीला ना कांदे भजी खूप आवडतात. ती प्रत्येक वेळेस कांद्या भज्याशिवाय तर दुसऱ्या भज्याचं नावच घेत नाही. नाहीतर मग तिला आयते भजी आवडतात, म्हणजे आपण बाजारात आणतो ते भजी आवडतात. तर इथं पहिल्यांदा कांदा खूप सारा घेतला, तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि 5 मिनटं ठेवून दिला तसाच, का तर त्याला पाणी सुटण्यासाठी. आणि पाणी सुटलं ना तर नंतर त्याच्यात जेवढं पीठ बसेल तर तेवढं पीठ त्याच्यात टाकायचं आणि नंतर मळून घ्यायचं. पाणी बाहेरचं थोडंसं टाकायचं नाही त्याला. तर त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं, कारण तांदळाच्या पिठानं कडकपणा येतो भज्याला, त्यामुळे. तर आणि थोडंसं बेसन टाकलं आणि दोन्ही मिळून आता इथं तळायला चालू आहे. आणि बाहेर खूप मोठा असा पाऊस पडायला लागला आहे. तशा पावसामध्ये ना चहा आणि आपले भजे इतके छान लागत आहेत ना, माहीत नाही मजा कशी म्हणजे वाढते त्या भज्याची आणि चहाची. इरी टाईमला आपल्याला खायचं म्हणलं तर नको वाटतं. आणि भज्याची चहाची आठवण पण नाही येत एवढी. चहाची तर आठवण प्रत्येकालाच येते, चहाचा काही विषय नाही. कारण आमच्यात तर चहा म्हणलं ना, मी किती म्हणते चहा प्यायचा नाही म्हणून, पण चहा मला सोडणं होत नाही. तर असो, एकीकडे चहा शिजायला चालू आहे आणि एकीकडे भजे तळायला चालू आहेत. तर आजच्या दिवशी ना, पावसाच्या दिवशी चहा प्यायची आणि भजे खायची मजा काही वेगळीच असते. तर त्यामुळे त्या दिवशी केलं होतं. आणि त्या दिवशी दुसरं काहीच काम घरातलं काढलं नाही, कारण पाऊसच खूप एवढा मोठा होता ना की घरातलं काम काढायची इच्छाच होत नव्हती, एवढा पाऊस होता. आणि आम्ही एवढं चांगलं घर बांधलेलं आहे तरीसुद्धा ना आमच्या दोन्ही साईडच्या भिंती असं एकदम मधून वल्ल्या होत आहेत. आता माहीत नाही कशामुळे होतं आहे तसं, काय होतं आहे, कारण पाऊसच एवढा मोठा आहे की नवीन घर असताना सुद्धा पूर्ण भिंती वल्ल्या होत आहेत, कारण बाहेरून प्लास्टर केलेलं नाही त्यामुळे. पण असो, आता माहीत नव्हतं एवढा पाऊस पडेल म्हणून, कोणालाच वाटलं नाही, कारण आजपर्यंत आयुष्यात एवढा पाऊस कधीच पडला नाही. फर्स्ट टाईम मांडव्यात एवढा मोठा पाऊस पडत असेल. तर असो, आता पाऊस काही कोणाच्या हातात नसतो, तो निसर्गाचीच देण आहे, त्यामुळे त्याला पडावं वाटतं तर तो पडायला चालू आहे. तर असो, लोकांचे पण खूप नुकसान होत आहेत. शेतकऱ्यांचे तर काय बघायचंच काम नाही, शेतात तर बघूच नाही वाटत त्यांना. तर आता आम्हाला शेत नाही म्हणून एवढं काय वाटणार नाही, पण ज्याला शेत आहे त्याला त्याची किंमत कळणार की त्याने खूप कष्ट घेतलेलं असतं, त्याच्यात खूप सारे पैसे वतलेले असतात लोकांकडून काढून, त्यामुळे त्यांना त्याची किंमत कळणार. तर पण असो, काय करणार, आता पाऊस पडायला लागला आहे म्हणल्यावर.
तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे त्या दिवशी काही काम काढलं नाही पावसामुळं काहीच. तर दुसऱ्या दिवशी जरा ऊन पडलं होतं. म्हणलं चला आता घरातलं एक एक काम काढू. आणि काम काढायचं म्हणलं ना, स्वयंपाक करायचा म्हणलं ना नको वाटतं. कारण स्वयंपाक करून काम काढायचं म्हटलं ना तोपर्यंत ऊन जातं का काय. कारण उन्हाच्या एवढा जीव आरी पडलाय ना, ऊन पडते चला का घरातलं काम काढा, ऊन पडायला चला घरातलं काम काढा, अशी अवस्था झाली सध्या आता. पण देवीला सगळं घरातलं आपलं म्हणजे सोवळ्याचं काम सगळं तर तिला करून घ्यायचं असतं. त्यामुळे ती वर्षाला पण 2 दिवस तरी ऊन पाडते म्हणजे पाडते. जिरी टाईमला भले किती पाऊस पडू जा. पण कसं बायकांचं खूप सारा आता पसारा असतो. प्रत्येकाच्या घरात 2-2 दिवस कपडे धुले तरी घरातले कपडे संपत नाहीत. त्यामुळे आरी जीव पडतो आरी प्रत्येकाचाच. तसाच आमचा पण जीव आरी पडला होता. म्हणलं नको स्वयंपाक करायचा आज. आणि मी शिवानी आणि काकू तिघीच होतो. मग काकूला तर काही एक भाकर करून आणली होती, पद्मिनी काकूने दिली होती. त्यामुळे काकूचं टेन्शन नव्हतं काही. मग मला आणि शिवानीला आम्ही इथे तुकडे करून घेतले. चपात्या 5-6 चपात्या शिल्लक होत्या. मग त्याचं काय करायचं, उगाचच वाटोळं पण नको करायला वाटतं. अन्नासाठी तर आपण दिवस रात्र एक करून कष्ट करतो आणि तेच अन्न वाटोळं करायचं म्हणलं ना तर नको वाटतं. त्यामुळे मग इथं मी कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, त्यात हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकले, थोडीशी साखर पण टाकली त्याच्या फोडणीमध्ये. कात्रास वरून जर साखर टाकली तर ती साखर कचकच लागू शकते. त्यामुळे तर पोह्यासारखे फिलिंग येते ह्या तुकड्याला सुद्धा. इतके छान तुकडे होत आहेत. आम्ही कधी पण चपात्या उरलो ना तर असेच तुकडे करून खात असतो. अगोदर तुकडे मी म्हणजे बारीक करून घेतले मिक्सरमधून, थोडंसं पाणी टाकून त्याला शितोडा मारून घेतला थोडासा. आणि इथं हळद टाकून घेतली मी. ती हळद मला तेलात टाकायची होती पण ती पडली उंतण्यावरच पडली खाली. तर ते छान असं म्हणजे कांदा वगैरे सगळं शेंगदाणे परतून झालेत. मी अगोदर शेंगदाणे तेलातून काढून घेतले होते. कारण तेलातून काढले ना तर त्याची चव वेगळीच लागते आणि असं कांद्यात टाकलं ना तर त्याची चव वेगळीच लागते. त्यामुळे मी अगोदर शेंगदाणे तळून घेतले. पोह्याला सुद्धा असेच जर शेंगदाणे टाकले ना तर पोह्याची पण माझी टेस्ट वेगळीच होते. तर आता इथं पोह्याचाच माझा प्लॅनिंग होता खरं तर. पण चपात्या बघितल्यानंतर टोपल्यामध्ये, त्यामुळे मग म्हणलं नको आता पोह्या कॅन्सल करू. तर इथं बघा तुकडे आपले पोहेपेक्षा पण काही कम नाही असे आपले तुकडे झालेत आत्ताचे. त्यामुळे मग नंतर मी लगेचच एक एक करून संध्याकाळ झाली. छोटा मोठा घरातला राडा काढला होता पण ते काय शूट केला नव्हता. कारण लाईटीचा पण प्रॉब्लेम झाला आहे. पाऊस चालू झाला का लाईटीचा प्रॉब्लेम येतो आहे. मग मोबाईलला चार्जिंग पण राहत नाही. सतत वाटते आता 50% चार्जिंग आहे, नको लावायची, राहू द्या नंतर लावू. सारखं पण चार्जिंग लावायचं म्हणलं ना तर बॅटरी फुगायची पण शक्यता असते. त्यामुळे तिथं बाहेरमध्ये मी तुकडे करते तोपर्यंत तिथं काकूनं पूर्ण झाड तोडून टाकलं होतं बाहेर. कारण आळ्यानं पूर्ण झाड आमचं कामातून गेलं होतं. आपला जसं खराटा असतो तर त्याच अवस्था झाली होती त्या झाडाची. त्यामुळे पूर्ण झाड कापून काढलं नव्याने आता फुटेल म्हणून. तर इथं संध्याकाळचा टाईम झाला होता आणि तुम्हाला म्हणलं मागाशीच की मी लाईटीचा खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्या. त्यामुळे इथं लाईट गेली होती माझी. म्हणलं चला गिरायकाचे जे बी काही कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर ते सगळे काढून मला धुवावे लागतात वारसाला पण. कारण सगळंच घरातलं चकाचक करायचं म्हणल्यावर गिरायकाचे ब्लाऊज पण जुने ठेवून नाही जमत. त्यामुळे आणि नंतर आता सगळे जुने ब्लाऊज काढले ना तर नवे ब्लाऊज ओळखायला कसे येणार हा मोठा प्रश्न आहे. कारण 2 दिवस तरी जातात त्यामध्येच. लगे तर आता धुवायला काढलेले ब्लाऊज मला ज्याच्या पिसामध्ये ठेवून पण नाही बांधून ठेवू शकत. कारण घरातले दुसरे पण खूप सारे कामं असतात. आता वाटलं ना झालं आता काहीच काम नाही आहे आपल्याला. म्हणलं ना इतकं काम निघतं ना घरामध्ये, आपण विचार पण केलेला नसतो की एवढं काम निघतं घरामध्ये. त्यामुळे मग मी प्रत्येकाच्या ब्लाऊज पिसावर नावं टाकून ठेवायचं काम करत होते इथं. कारण आता संध्याकाळी जर असं कपड्यांचा सगळा बचका बांधून ठेवला ना तर सकाळी उठलं ना तर लगेच आपल्याला कपडे धुवायला सोपं पडतं. नाहीतर मग सकाळी आपण उठणार कधी आणि ते कपडे म्हणजे गोळा करणार कधी, बाहेर आणणार कधी, त्यातच कमीत कमी अर्धा तास निघून जातो आपला. त्यामुळे मी कधी पण काय करते माहिती आहे का, सकाळी जर मला लवकर कपडे धुवायचे असले ना तर संध्याकाळीच मी सगळा बचका बांधून ठेवत असते कपड्यांचा. आणि मग सकाळी उठलं ना तर तसाच बचका बाहेर काढायचा आणि पटकन धुवायला घ्यायचं. म्हणजे सगळ्यात अगोदर आपले कपडे होतात. कारण वाळू घालायचं टेन्शन आहे खूप सारं. वाळवायला जागेचं प्रॉब्लेम आहे. शेजारला इथं आम्ही मोकळं मैदान आहे म्हणून तिथं दोरी बांधली म्हणून कसं तरी भागतं. त्यामुळे मग पटापट सकाळी एकदा लवकर धुवलं ना तर टेन्शन नसतं आणि वाळायचं पण टेन्शन नसतं. एकदा लवकर धुवलं ना, उशीर केला ना मग आंबट बोललं राहतं, मग त्याचा वास येतो. आणि इथं मी कपाटात सगळे कपडे भरत असताना मला नवीन पर्स सापडली. पुण्याहून आणली होती ती, कॅरी बॅगमध्ये घालून ठेवली होती कारण त्याचा काही वापर नव्हता मला आता. पण आमची जी बारकी बहीण आहे रागिनी
तर ती सतत सांगते की पर्स कधी रिकामी ठेवायची नाही. त्यात 100 रुपये, 500 रुपये, 200 रुपये तरी कंपल्सरी ठेवायचे, म्हणजे ठेवायचेच पर्समध्ये. कधीच पर्स कोणतीच रिकामी ठेवायची नाही असं तिचं म्हणणं असतं. तर पर्स रिकामी राहिली ना तर त्याच्यात पैसे कुठलेच येत नाहीत. पर्स आपण जर पर्समध्ये 100-50ची जर नोट ठेवली तर त्याच्या निमित्तानं आधीच म्हणतात की लक्ष्मीला खेचून आणते म्हणतात. तर ते काही खोटं नाही आहे. तसंच पर्समध्ये पैसे ठेवले ना तर आपल्या पर्समध्ये पैसे येतात. त्यामुळे मग त्याच्यामध्ये मी 100ची नोट ठेवली. मी आता तिकडला कपाटातला जो कपड्याचा बचका होता तो सगळा बांधून ठेवला आणि आता इकडल्या रूममधले जे बी काही कपडे राहिले तर ते सगळे गोळा करून एका टोपल्यात ठेवत होते, म्हणजे सकाळी माझं काम सोपं पडेल त्यासाठी. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.